नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या RJGK एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण येथे सामान्य विज्ञानाचे खूप महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे. तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? तुमचे ऑप्शन आहेत: ए 26 जानेवारी 1947, बी 15 ऑगस्ट 1947, सी 26 जानेवारी 1950 आणि डी 2 ऑक्टोबर 1950. तुमचे योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1950. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत: ए जवाहरलाल नेहरू, बी राजेंद्र प्रसाद, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डी सरदार पटेल. तुमचे योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय पोलिसांचा प्रतीक चिन्ह काय आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए अशोक स्तंभ, बी तिरंगा, सी सिंहासन आणि डी चक्र. तर तुमचे योग्य उत्तर आहे अशोक स्तंभ. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तुमचे ऑप्शन आहेत: ए 1947, बी 1950, सी 1960 आणि डी 1972. तुमचं योग्य उत्तर आहे 1960, म्हणजे 1 मे 1960. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला पोलीस आयोग कधी स्थापन झाला? तुमचे ऑप्शन आहेत: ए 1857, बी 1860, सी 1861 आणि डी 1890. तुमचं योग्य उत्तर आहे 1861. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत: ए यशवंतराव चव्हाण, बी वसंतदादा पाटील, सी विलासराव देशमुख आणि डी शरद पवार. तुमचं योग्य उत्तर आहे यशवंतराव चव्हाण, हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. भारतीय तिरंग्यातील हिरवा रंग काय दर्शवतो? तुमचे ऑप्शन आहेत: ए शांती, बी समृद्धी, सी साहस आणि डी बलिदान. तर तुमचं योग्य उत्तर आहे समृद्धी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय संसदेमध्ये किती सभागृहे आहेत? तुमचे ऑप्शन आहेत: ए 1, बी 2, सी 3 आणि डी 4. तुमचे योग्य उत्तर आहे 2. आणि कोणते कोणते सभागृह आहेत ते कमेंट करून सांगा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत: ए राजेंद्र प्रसाद, बी जवाहरलाल नेहरू, सी लाल बहादूर शास्त्री आणि डी इंदिरा गांधी. तुमचं योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू, हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाचे जनक कोण मानले जातात? तुमचे ऑप्शन आहेत: ए महात्मा गांधी, बी जवाहरलाल नेहरू, सी डॉक्टर BR आंबेडकर आणि डी सरदार पटेल. तुमचे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय पोलीस दिन कधी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत: ए 15 ऑगस्ट, बी 26 जानेवारी, सी 21 ऑक्टोबर आणि डी 2 ऑक्टोबर. तुमचं योग्य उत्तर आहे 21 ऑक्टोबर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली रेल्वे कुठून कुठपर्यंत धावली? तुमचे ऑप्शन आहेत: ए मुंबई ते ठाणे, बी पुणे ते मुंबई, सी दिल्ली ते आग्रा आणि डी नागपूर ते भुसावळ.
तुमचं योग्य उत्तर आहे मुंबई ते ठाणे. कधी धावली होती मित्रांनो? तर कमेंट करून सांगा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय नौदलाचा दिवस कधी साजरा करतात? तुमचे ऑप्शन आहेत: ए 4 डिसेंबर, बी 15 ऑगस्ट, सी 26 जानेवारी आणि डी 10 मार्च. तुमचं योग्य उत्तर आहे 4 डिसेंबर. भारतीय नौदलाचा दिवस साजरा करतात. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय संसद भवनाची रचना कोणी केली? तुमचे ऑप्शन आहेत: ए ली कॉर्बुझिए, बी एडविन ल्युटियन्स, सी चार्ल्स कोरिया आणि डी एफ हुसेन. तुमचं योग्य उत्तर आहे एडविन लुटियन्स. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली लोकसभा निवडणूक कधी झाली? तुमचे ऑप्शन आहेत: ए 1947, बी 1950, सी 1952 आणि डी 1960. तुमचं योग्य उत्तर आहे 1952. भारतातील पहिली लोकसभा निवडणूक झाली होती. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय पोलिसांचा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तुमचे ऑप्शन आहेत: ए 1861, बी 1857, सी 1885 आणि डी 1901. तुमचे योग्य उत्तर आहे 1861. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शेती हाच माझा धर्म हे घोषवाक्य कोणी दिले? तुमचे ऑप्शन आहेत: ए महात्मा फुले, बी लोकमान्य टिळक, सी पंडित जवाहरलाल नेहरू आणि डी राजीव गांधी. तुमचे योग्य उत्तर आहे महात्मा फुले. आणि महात्मा फुलेचा कोणता ग्रंथ आहे तो? तर शेतकऱ्यांचा असूड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत: ए यशवंतराव चव्हाण, बी श्रीप्रकाश, सी डॉक्टर शंकरराव चव्हाण आणि डी व्ही व्ही गिरी. तुमचे योग्य उत्तर आहे श्रीप्रकाश. हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला पोलीस महासंचालक म्हणजे डीजीपी कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत: ए किरण बेदी, बी अर्चना त्यागी, सी ममता शर्मा आणि डी सुनीता कृष्णन. तुमचे योग्य उत्तर आहे किरण बेदी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केली? तुमचे ऑप्शन आहेत: ए रवींद्रनाथ टागोर, बी पिंकली व्यंकय्या, सी महात्मा गांधी आणि डी सुभाषचंद्र बोस. तुमचे योग्य उत्तर आहे पिंकली व्यंकय्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.